हॅलो. हा बोला ना काकू. ऐक ना गौरी, अगं वैशू आली का ग तुझ्याकड? नाही, क्लास तर तेव्हा सुटलाय, ती कधीच आली घरी. हा, कोण नेहा बोलतीये ना? हा बोला ना काकू. नेहा ऐक ना, वैशू घरी आलती का ग तुझ्या? नाही का हो काकू? हॅलो, आली का ग? नाही का? बाई, आता सगळ्या मैत्रिणींना फोन लावून झाला, आता पोरगी गेली कोणाकडे? एक काम करते, कुणाला तरी घेऊन शोधायला जाते. सोने, चल ना जरा वैशूला शोधायला. का हो काकू, काय झालं? वैशू क्लासला गेली होती, 9 वाजत आली तरी अजून आली नाही. अहो आले असते, पण मला स्वयंपाक बनवायचे. अगं मला लय भीती वाटायला लागली ग, तिचा फोन पण बंद लागतोय आणि मी आता सांगू तरी कोणाला? अहो ह्याला त्याला सांगून काही उपयोग नाहीये. ते आपल्या चौकातली पोरं आहेत ना, त्यांना जाऊन सांगा, ते बरोबर शोधून आणतील. बरं ठीक आहे बाई. बाई, त्या पोरांना त्या दिवशी एवढी बडबड केली, आता मला मदत करतील का ते? अरे पोरांनो, ऐका ना, माझी दीदी अजून घरी आली नाही, तिला मला जरा मदत करा ना शोधायला. तुम्ही त्या दिवशी तर आम्हाला लय नावं ठेवत होती, चौकातली पोरं अशी असतात तशी असतात. मग आता कशाला आले आमच्याकडे मदत मागायला? अरे शांत बसा. आता वेळ काय आणि तुम्ही बोलताय काय? अहो मावशी, काय झालंय? कुठे गेली पोरगी? तिचा क्लास 7:30ला सुटलाय, पण अजून ती घरीच आली नाही आणि तिचा फोन पण बंद लागतोय. अरे 9:30 वाजली की तुम्ही तिच्या मैत्रिणींना वगैरे विचारलं का नाही? तिच्या सगळ्या मैत्रिणींना फोन केले, पण ती कोणाकडेच गेली नाही. अरे भाऊ, त्या पोरीने तर काय मॅटर केलं नसेल ना? अरे बाबा, माझी पोरगी तशी नाहीये रे बाबा, ती चुकीचं पाऊल कधीच उचलणार नाही. बरं जाऊ द्या, मी जाते आता पोलीस स्टेशनला, नका तुम्ही मला मदत करू. ऐका ना, तुम्ही काय काळजी करू नका, आम्ही सगळे तुमची मदत करतो. मला फक्त एवढं सांगा, तुमच्या मुलीचे 18 वर्ष पूर्ण झाले का? 18 वर्ष पूर्ण आहेत तिला, 3 दिवसापूर्वीच तिचा बर्थडे झाला. अहो, जर 18 वर्ष पूर्ण असेल ना, तर पोलीस काय तिची आता कंप्लेंट घेणार नाही. कारण आहे ना, 24 तासानंतरच पोलीस कंप्लेंट घेतात. त्यामुळे पोलीस स्टेशनला जाऊन काहीच उपयोग नाहीये. तिला आपल्याला शोधायला लागेल. फक्त आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा, ती सगळ्यात जवळची मैत्रीण कोण आहे मला सांगा. ती दिव्या नाही का, तीच तिची जवळची खास मैत्रीण आहे. इथंच घर आहे ना तिचं? चला मग, चला चला, वेळ नका घालू. चला मावशी, एक काम करा, तिला जाऊन घेऊन या ना. तिला मला 2 मिनिटं ये फक्त, जाऊ आपण विचारू तिला. जाऊ. ऐक ना दीदी, तुला जे काय विचाराल ना ते सगळं खरं खरं सांग बरं का. आता मला सांग, ती वैशू कुठे गेली आहे? तुला तिच्याबद्दल जे काय माहिती आहे ना ते सगळं सांग. अहो काका, आज माझी आणि तिची भेटच नाही झाली. मी ह्यांना पण सांगितले, मला काहीच माहित नाही ह्याच्यामधलं. आम्हाला सगळ्यांनी सांगितलंय तू तिची जवळची मैत्रीण आहे, तुला सगळं माहितीये, खरं खरं सांग. ऐक ना दीदी, आम्ही आहे ना सगळे आता पोलीस स्टेशनला चाललोय आणि तिची सगळ्यात जवळची मैत्रीण तू आहे. म्हणून पोलीस आहे ना तुला सगळ्यात आधी तुलाच बोलून घेणार. त्यामुळे तुला जे काय माहित असेल ना ते आम्हाला सगळ्यांना खरं खरं सांग. अहो मी तुम्हाला सांगितलं ना, मला ह्याच्यातलं काहीच माहिती नाहीये. का मला तुम्ही सारखं सारखं विचारताय? तिला उद्या काय झालं तर मी काय करू? नको सांगू तू काय. मावशी, एक काम करा, चला पोलीस स्टेशनला आणि हिचंच नाव द्या. पोलिस जेव्हा हिला हे करतील ना तेव्हा ती बरोबर कबूल होईल. आपल्याला नाही कबूल होणार. चला. ओ दादा, थांबा थांबा, मी सांगते तुम्हाला सगळं.